मला तर असं वाटतं कोणी असं नसेल की त्याला पुरणपोळी ही आवडत नसेल. प्रत्येकाला महाराष्ट्रीयन डिश पुरणपोळी ही नक्कीच आवडते. महाराष्ट्रामध्ये फेमस पुरणपोळी, महाराष्ट्राला ओळखली जाणारी पुरणपोळी तुम्हालासुद्धा नक्की आवडते का? हो, आवडते तर सर्वांनाच. पण पुरणपोळी किंवा पुरण हे कोणाला अथवा कोणाकोणाला परफेक्ट येत नाही. तर त्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे परफेक्ट पुरण आपण कसं बनवायचं. आणि तर चला मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला नक्की समजेल की पुरण आपल्याला परफेक्ट कसं बनवायचं. जर तुमचं पुरणच परफेक्ट असेल तर पुरणपोळी ही नक्कीच येते. जर तुमचं पुरण परफेक्ट झालेलं नसेल तर तुम्ही काहीही केलं ना तर तुमची पुरणपोळी ही चांगली येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघावं लागेल. तर यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो डाळ, अथवा मी वाटीनेही मापून घेतलेली आहे. तुम्ही ग्लासाने कशाने सुद्धा मापून घ्यायची आहे. आपलं मेजरमेंट हे परफेक्ट असायला हवं. तर त्यासाठी ना इथे मी 2 वाटी आणि थोडी मूठभर मी अशी डाळ घेतलेली आहे. जर तुम्ही किलोच्या हिशोबाने बघत असाल तर अर्धा किलो माप आहे. तर इथे आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण की याला व्हाईट टार्स लागलेले असतात, जे पांढरं लागलेले असतात ना ते निघायला पाहिजे. तर 2-3 पाण्याने छान असं धुवून ना आपण याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर तर आपण सर्वच जण करतो, पण ती आपल्याला परफेक्ट आली पाहिजे. मी पहिलेच सांगितलेलं आहे की आपलं पुरण परफेक्ट असलं ना तर पुरणपोळीसुद्धा परफेक्ट नक्कीच येते. तर बघा, मी इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. अर्धा किलो डाळसाठी मी 2 गडवे पाणी वापरलेलं आहे. छोटा गडवा आहे. तुम्ही ग्लासाच्या हिशोबाने बघत असाल तर 3 ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला परफेक्ट आहे. इथे 2 वाट्या आपण डाळ घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. त्यासाठी आपण 3 ग्लास पाणी वापरलेलं आहे. याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आणि 5 शिट्ट्या होईपर्यंत याला छान वाफवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला लो नाही करायचा आहे, फ्लेम लो नाही करायचा, हाय फ्लेमवरच आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 5 शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर उतरून घ्यायचा. बघा, थोडी हवा यामध्ये बाकी आहे. पूर्ण थंड झालं ना, बघा पूर्ण थंड झालं, थोडंफार हवा निघत आहे, गरम आहे. तर यामधली तुम्ही पाणी बघू शकता. 2 ते 3 ग्लास आपण पाणी वापरलेलं आहे. गडव्याच्या हिशोबाने मी वापरलेलं आहे 2 गडवे. तर यामध्ये अजिबातही पाण्याचा अंश नाही राहिला, म्हणजे पाणी पूर्ण यामध्ये आटून गेलेलं आहे आणि तळालासुद्धा आपली डाळ नाही लागलेली आहे. नाहीतर बरेचदा काय होतं, आपण डाळ लावतो किंवा पाणी जास्त होतं किंवा पाणी कमी होतं. त्यामुळे पाणी कमी झालं तर डाळ आपली खाली जळते आणि पाणी जास्त झालं तर आपलं डाळ ही पातळ होते. तर यासाठी आपलं पुरण करताना आपल्याला मेजरमेंट हे परफेक्ट असायला हवं. तर इथे आपण परत कुकर गॅसवर ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण डाळ वाफवून घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला इथे 2 वाट्या डाळ घ्यायची आहे, साखर घ्यायची आहे. तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकता. तर गूळ जर तुम्ही वापरत असाल तर गूळ तुम्ही थोडं कमी घ्यायचा. इथे साखर वापरलेली आहे आणि मूठभर मी जास्त घेतली होती ना डाळ, तर त्यासाठी आपण इथे थोडी साखर टाकणार आहे. मेजरमेंट हे परफेक्ट आहे मित्रांनो. एकदम पेढ्यासारखं आपलं पुरण बनून रेडी होतं. तर बघा इथे किती पातळ पुरण आहे ना, साखर टाकली ना तर हे पातळ होते. याला पूर्ण आटेपर्यंत, पूर्ण घट्ट होईपर्यंत ना आपल्याला लो फ्लेमवर याला फिरवतच राहावं लागतं. फिरवत राहिलं ना तर तळालासुद्धा लागत नाही. जर तुम्ही गॅस सोडून तसाच दिला ना तर ते तळ्याला लागतं, कारण की साखर असते, साखर तळ्याला लागतं. इथे इलायची घ्यायची, सोबतच इथे जायफळ घेतलेलं आहे. जायफळ हे पुरणमध्ये टाकलं जातं आणि किराणा स्टोअर कुठे पण अवेलेबल असतं ते. तर इथे अर्धच घ्यायचं आहे. अर्धा किलोला अर्धच घ्यायचं आहे. 10 रुपयालाच मिळतं, जास्त महागसुद्धा नाही आहे. अर्धं घ्यायचं विलायची आणि ते कुटून घ्यायचं, पावडर बनवायचं आणि ते पुरणमध्ये टाकायचं आणि कंटिन्यू याला फिरवतच राहायचं. जर आपलं दुसरं कोणतं काम करत असो तर
गॅस हा एकदम लो असायला हवा. तसंही आपल्याला थोडं हाय फ्लेमवर, म्हणजे एकदम पण हाय नाही, थोडं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्यू ना घुमवतच राहायचं. बघू शकता पहिले किती पातळ होतं आणि आता बघा किती असं घट्ट झालेलं आहे. असं वाटतसुद्धा नाही आहे की यामध्ये डाळ आहे म्हणून. तर चला आता समोरची प्रोसिजर बघू काय आहे. तर इथे चाळणी घ्यायची, पुरण चाळणी आहे. तुम्ही पुरण यंत्रसुद्धा घेऊ शकता. इथे मी चाळणीनेच करते. चाळणीने केल्याने काय होते, यामध्ये जर थोडंफार राहिलं असेल ना डाळ वगैरे तर ती राहून जाते, म्हणजे आतमध्ये पडत नाही. पुरण यंत्राने ती आतमध्ये पडल्या जाते. त्यामुळे मी इथे सजेस्ट करेन की तुम्ही पुरणची चाळणीच वापरा. आणि डाळ जोपर्यंत परफेक्ट पूर्ण अशी शिजत नाही ना तोपर्यंत पूर्ण समोरची प्रोसिजर तुम्ही करूच नका. कारण की डाळ जर पूर्ण नाही झाली ना, शिजली नाही ना, तर आपलं पुरणसुद्धा चांगलं येत नाही. त्यामध्ये असे बारीक वाईट वाईट कण्या निघते ना, तसं असतं. तर बघा इथे आपल्याला पूर्ण गरमागरमच टाकून घ्यायचं आहे. पहिले चम्मचने थोडं फिरवलं मी, नंतर तुम्ही ग्लास घ्या किंवा वाटे या कशाने, मी ग्लासानेच करते. आणि बघा ग्लासाने ते चाळणीवर असं फिरवलं ना तर लगेच जास्त न बनवता 5 मिनटात ते 10 मिनटामध्ये काय गरम असतं आणि चाळणीतून हे लगेच निघून जातं. बघा किती छान असं पिवळं पिवळं पुरण आपलं निघालेलं आहे. आणि यामध्ये अजिबातही एकही कशाचाही कण नाही राहिलेला आहे. आपण जे जायफळ टाकलं होतं ना, बघा त्यामध्ये जे तो बारीक कण राहिले होते ना, ती चाळणीमध्ये वरच राहिले. आता याला छान असं फिरवून घेऊया. बघू शकता पुरण किती छान असं झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने जर केले ना तर पेढ्यासारखं पुरण निघतं मित्रांनो. तुम्हाला मी नक्कीच दाखवते की पेढ्यासारखं. यालाच रात्रभर स्टोअर करून ठेवायचं किंवा 1-2 तास तरी थंड होऊ द्यायचं. बघू शकता मी रात्रभर स्टोअर करून ठेवते, म्हणजे थंड करून ठेवते. तर बघा इथे किती छान असं जसं चम्मचने काढत आहे ना आपण, तसंच इथे निघत आहे बघा. आहे ना बिलकुल पेढ्यासारखं. असं वाटत नाही की हे पुरण आहे. हाताने सुद्धा जसं आपण गोल उंडा बनवतो किंवा बॉल बनवतो ना, तर तसा बॉल बनवला जाते. तर इथे आता पुरणपोळी बनवायची. तर पुरणपोळी ही तर सर्वांनाच बनवता येतं. फक्त आपल्याला काय असतं, मेन प्रोसिजर आपली की पुरण आपलं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि पुरण जर व्यवस्थित झालं ना तर आपली पुरणपोळीसुद्धा ही खूपच छान बनते. छान असं तूप लावून घ्यायचं आणि गरमागरम चिंचोळीसोबत, दहीसोबत किंवा अथवा दुधासोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते ना त्यासोबत आपण ही खायची. बघू शकता किती परफेक्ट आली आहे ना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.